नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण सध्या गावाकडे आलो आहे आणि गावाकडं माझा हा मित्र प्रगतशील शेतकरी दिनेश सुरवसे त्याच्या शेतामध्ये आलो आहे आपण आता. आणि शेतामध्ये दिनेशच्या खास करून द्राक्षाची बाग आहे जी एकदम उत्तम आहे, ती जी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर चला तर मी तुम्हाला आज बागेत घेऊन जातो आहे आणि द्राक्षाची बाग कशी असते ते पण मी तुम्हाला दाखवतो आहे. तर चला आपण दिनेशांच्या बागेत सध्या बघून येऊत की कसं आहे. आणि हा दुसरावाला जो मित्र तुम्हाला दिसतोय आता सध्या व्हिडिओमध्ये, राहुल थोडंसं पाठीमागे बघा, हा वाला तो राहुल माझा मित्र आहे. थोडासा जाडजूड आहे पण मनानं खूप चांगला आहे. नाही, त्यांना अशा गोष्टीवर माझ्यासोबत भांडण करणार नाही याची मला पुरेपूर खात्री आहे. आणि मराठीमध्ये व्हिडिओ बनवण्याचं कारण का की माझ्या बऱ्याचशा मित्रांचं असंही म्हणणं होतं की बाबा मराठीमध्ये पण व्हिडिओ बनव. आणि झालं आहे असं की आपण यूट्यूबला जे स्टार्टला चॅनल काढतो ते काढते वेळेस आपण हिंदी आणि मराठी दोन्ही चॅनलला दोन्ही लँग्वेज सिलेक्ट केलेले आहेत. त्यामुळं ही आहे दिनेशची एकदम उत्तमरित्या सांभाळलेली बाग. जे आता सध्या म्हणजे कटिंगसाठी उतरण्यासाठी आलेले एकदम रेडी पोझिशनमध्ये आहे आता. मस्त. चला तर आपण आपले मित्र दिनेश सुरवसे यांना विचारू की ही व्हरायटी कुठली आहे नेमकी. ते व्हरायटी कुठली आहे नेमकी ही? SSN. द्राक्ष बाग कशी असते आता बघून घ्या. एकदम दिसायला सुद्धा एकदम असं व्यवस्थित आणि चांगली वाटणारी बाग आहे. हे बघा, व्हरायटीचं नाव काय तुमचं? SSN. काय जरा बेसळ बी म्हणजे आहे ते माणिकच्या म्हणजे याच्यामध्ये झाडं वेगवेगळे आहेत असं म्हणणं आहे का तुमचं? म्हणजे चुकून आलेली आहे ती. हां, आता आलते त्याला काढता पण येत तर नाही. चालू केला माझा मित्र तिकडं साखर भरली आहे का नाही घरात हे डायट चेक करण्यासाठी. हे बघा, खाऊन बघतो डायटली की साखर भरली आहे का. राहुल, भरली आहे का साखर? एकदम गोड लागत आहे. राहुलचं असं म्हणणं आहे की प्रत्येक घडाचे एक दोन मणी बघितले पाहिजे तरच कळणार आहे तुम्हाला साखर भरली आहे की नाही ते. किती दिवसापूर्वी तुम्ही किती वर्षापूर्वी लावलेली आहे बाग ही? 2022. थोडीशी आमच्या प्रेक्षकांना जरा माहिती द्या की बाग कधी लावलेली ही? 2022. आता हे 3रा वर्ष आहे बागाचा. बागाचा 3रा वर्ष आहे. लावते वेळेस तुम्ही कसं लावलं, म्हणजे रोप लावलं की झाड लावलं? डोंगरेजचं रोप असतंय. बर. आणि त्या रोपावर म्हणजे आपल्याला जी व्हरायटी करायची आहे, हां एखाद्या टायमाला म्हणजे काळं करू शकता, पांढरी करू शकता. हां 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 हां. त्याच्यामध्ये म्हणजे ज्या वेळेस तुम्ही ह्याचं रोप लावलं डोंगरेज, हां. तर त्याच्यामध्ये कलम भरायचं त्याचं. कलम भरायचं. हां 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 म्हणजे आता पांढरी व्हरायटी करायची असेल तर पांढऱ्या व्हरायटी आहे त्या. हां 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 आहे, हां हां. सीडलेस आहे, बर. माणिकच्या मन आहे, SSN आहे. मग ते आपल्या मनावरती भरायचं. ते आपल्या मनावरती. बर. आणि ब्लॅक व्हरायटी हवी आहे त्या भरपूर आता नवीन निघालेल्या 4-5 व्हरायटी आहेत. ते आपल्या मनावरती जे पाहिजे ते भरायचं. हा, ते आपल्या मनावर कोणतं पण भरू शकतो. मग आता उत्पन्नाचा कितवा वर्ष आहे तुमचा? हे 3रा वर्ष आहे आता. बर. मग गेल्या वर्षी किती उत्पन्न काढले तुम्ही ह्याच्यातून? गेल्या वर्षी म्हणजे 2रा वर्ष होता. हां. 24 टन माल झाला होता. बर. 61 रुपये दिलेलं होतं. 61 रुपये ना? 16 लाख रुपये झाले होते. बघा मित्रांनो, 16 लाख रुपयांची दिनेशने गेल्या वर्षी बाग काढलेली आहे. आणि याच्यातून खर्च किती आहे 16 लाख रुपये मधून? 16 लाख मधून म्हणजे पूर्ण एक वर्षाचा. का? हां, 4 लाख रुपये खर्च आहे. 4 म्हणजे 12 लाख रुपये. 12 लाख म्हणजे मंथली 1 लाख रुपये तुमची पेमेंट आहे. तर आता ह्या वर्षी किती होईल उत्पन्न? ह्या वर्षी आता म्हणजे माल तर चांगला आहे. हां. आणि आता शेवटी आता जरा युद्ध चालू आहे त्याच्यामुळं असं मनामध्ये धासधूस चालू आहे की सध्या तर रेट भरपूर आहेत. बरं. पण ह्या युद्धामुळे रेट कमी होतील. पण तरी सध्याचे आजचे रेट काय आहेत आता? आजचे रेट सध्या तर 90 रुपये आहे. 15. 90 रुपये. मग आता ह्या वर्षी किती टन माल नेल तुमचा?
यावर्षी आपला 40 टन माल होईल की. 40 टन हा. म्हणजे 90 रुपयानं जर धरलं, 9 दुनी 18, 18 दुनी 36, हम्म. 36 लाख रुपयापर्यंत होईल. होईल पण आता रेटवर अवलंबून आहे सगळ्या गोष्टी. बघा मित्रांनो, शहराच्या जागी तुम्ही IT कंपनीमध्ये म्हणा, कुठल्या गव्हर्नमेंटचा जॉब म्हणा, जास्तीत जास्त पेमेंट आपल्याला 70-80 लाख रुपये इतकी असू शकते आणि आपण एक बंदिस्त आहो. पण दिनेशसारखे जे प्रगतशील शेतकरी आहेत, खास करून युवा पिढी, ती मानमोडी गावातील, खास करून माझ्या गावातील तर पिढी ह्या बागेच्या क्षेत्रात जास्त आहे. आणि एवढं उत्पन्न जर असेल, म्हणजे काय आहेच, आता सगळेजण काढतायत म्हणजे आहेच. तर म्हणजे एका गव्हर्नमेंट जॉबला तर हे कधीही ऐकणार नाही. वर्षाला असा रेट राहतोय की कसं आहे? रेट ह्या वर्षी म्हणजे दरवर्षीपेक्षा किंवा म्हणजे माझ्या बघण्यात तर ह्या वर्षी सारखा रेट नाही. बरं. हा. कलरमध्ये पण एकदम मस्त असा जागी जागी कलर आलाय, कुठं नाही. म्हणजे ज्या जाग्यात कलर येण्याचं काय आहे दिनेश, एवढं काय म्हणजे कलर इथं आलाय थोड्या जाग्यात दिसत नाही, म्हणजे कलर इथं कसं काय एवढा आलाय? ही माल जरा म्हणजे पातळ आहे बर 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 आणि ऊन पडलेलं आहे ह्याच्यामध्ये. बर 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 ऊन पडल्यामुळं कलर येतोय. म्हणजे जर द्राक्षाच्या मनावरती जर ऊन पडलं तर चांगला कलर येणार, आणि जर जास्त सावली असेल तर ते जरा वेळ लागतो कलर. हा कलर यायला थोडा वेळ लागणार. आता राहुलला लागलेली तहान, राहुल चलतोय विहिरीकडं. राहुलला अगोदर पाणी प्यायचं आहे आणि मग जे काय ते पुढं. राहुल एकदम असा तहाण्याचा आहे, जसा हिरीकडे जसा पळतोय की थांबतच नाही. आता थांब म्हणलं तरी. हे बघा, राहुलला इकडलं तिकडलं नाही तर डायरेक्टलं सैराटसारख्या विहिरीतलंच पाणी प्यायचं होतं म्हणून. मग राहुल डायरेक्ट म्हणला की दिनू विहिरीतलं ताजं पाणी काढ, आणि दिनू सैराटच्या ॲटिट्यूडमध्ये मस्त असा विहिरीत उतरतोय. दिनू सैराटसारखं थोडं हात दाखवा इकडं जरा प्रेक्षकांना. विहीर कशी मस्त बांधली आहे बघा, सैराटसारखी एकदम, असं काय जणू शूटिंगच घ्यायचं इथं आता. दिनू पोहायला येते का? पोहायला येते का? बघा मित्र, एकदम असं पाण्यातलं सगळं खालचं म्हणजे विहिरीच्या बुडातलं दिसते की काय एवढं स्वच्छ पाणी आहे. दिनेश आता बाटल्यात भरून पाणी आणतोय. कशी वाटली मग विहीर अवश्य कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचंच विसरतोय. त्यामुळं आठवणीनं लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दिनेश, साधारण किती वर्षापूर्वीची असेल ही विहीर बांधलेली? अंदाजे काय सांगू शकताय का? अंदाजे 25 ते 30 वर्षापूर्वीची ही बांधकाम आहे. बर, पण अंदाज आहे समजा. बर. दिनेशनं ताज्या हिरीतून ताज्या 2 पाण्याच्या बाटल्या आणल्यात. आणि राहुल तिथं असं जणू बघा, आता राहुल बसण्याची ॲटिट्यूड तेव्हा बघा, आंब्याच्या झाडाखाली मस्त उन्हाळ्यात असं बसून, ही शेताकडली खरी मजा. व पाणी पिण्यासाठी राहुल कसा बसला, आलेला ताण्याजलाय, गडी थोडासा जास्त ताण्याजलाय. राहुल पाणी उरल का बाटलीतलं काय? 500 मिली पितोय. 500 मिली मापच आहे का काय तेवढा तुमचा? नाही, तुमच्या साईजच्या हिशोबानं बाटली संपते असं वाटते मला. सावकाश सावकाश. राहुल, हिरीतलं पाणी कसं वाटलं? बिसलीसारख्या पाण्यासारखं होतं का कसं? बिसलेरीपेक्षा एक नंबर गोड पाणी. बर. एवढं आवडीने तुम्ही गटागटा पेरून टाकले सगळं बाटली. क्षारयुक्त पाणी. बर. वा 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 वा. राहुल, ही विहिरीच्या सिस्टीमला ह्या काय म्हणते ती माहिती आहे का? आता ही जी समोर स्क्रीनवर दिसलेली आपल्याला ती जर जवळ येऊन सांगा की आम्हाला. या, अरे थोडं 2 काय असेल ती सांगा तर जरा, त्याला काय म्हणतो ते, कशासाठी केलं तर ती. असं काय
बघा मित्र, आता कोणाकोणाला माहिती आहे ही काय सिस्टीम होती. असं आम्ही ऐकण्यात होतं की ही अगोदर ज्यावेळेस लाईटची सुविधा नव्हती शेतकऱ्यांसाठी त्यावेळेस बैलावरती काहीतरी पाणी काढलं जात होतं. हे बघा ही विहिरीतली सिस्टीम. इथं असं काहीतरी ते मोट वगैरे बांधते असं काहीतरी ऐकून आहे, मला पण काय एवढं माहिती नाही. आणि तेवढा आता जुना माणूस आमच्यासोबत कोण नाही की हे काय होतं सांगण्यासाठी. आता तुम्हीच बघून कमेंटमध्ये सांगा की काय सिस्टीम होती. पाणी बैलावरती काय तर उपसण्याची सिस्टीम होती या विहिरीतून. पण हिरी एकदम असं का आवडण्यासारखी, एकदम बांधकाम बघा कसं आहे, सैराट पिक्चरसारखं. राहुल चला मग आता आपण तुमची राहिलेली एक साखर भरली आहे का नाही महिन्यामध्ये बघायची एक कंप्लीट करू वळ. राहुल सैराट सारख्या अशा मस्त मस्त हिरीत एखादी हुडीबिडी मारून दाखवा. ऊन नाही, दुपारी उन्हाचं मारावं लागतं. कर उन्हाचा आता उन्हाळा आहे, तुम्हाला गरम तर होत असेल. बघा एखादी हुडी मारून दाखवा सगळ्यांना सैराट सारखी असं मस्त. आता संध्याकाळ झालेली आहे. म्हणजे फक्त तुम्ही उन्हाचं पावताय तर बर. आपण आता द्राक्ष बागेच्या दुसऱ्या वळीतून आतमध्ये येतोय आणि राहुल आता ही वळ चेक करणार आहे की ह्याच्यामध्ये शुगर आहे का नाही आपल्याला साखर भरलेली आहे की नाही. तर राहुलला प्रेमाने मी राहुलला चारतो. राहुल संभाने हा प्रेमाने चारलेला एकदम साखर न भरलेला एक दोस्तीत किती कडूपणा आणण्याचा हा प्रयत्न आहे. नाही धरा राहुल, एवढ्या प्रेमाने चारवल्यावर खा. भरले का राहुल, लोकांना सांगा तिकडे साखर भरली आहे का काय कसं आहे. सध्या साखर ह्याच्यात भरलेली नाही. हा ही दोस्तानं हे मनी तोडून आपल्याला दिलेलं आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात साखर प्रेमापोटी नाही. खाताय थोडक्यात तुम्ही का. प्रेमापोटी खातो. हे दोस्ताचं प्रेम फिकट आहे तर गरज आहे. गडद. फिकीर नाही. राहुल बरं ह्याला कलर नाही येण्याचं कारण काय तुम्ही सांगू शकताय का. ते आतल्या साईडला आपल्याला जास्त हिरवं हिरवं दिसतंय. आणि याचे दिवस भरलेले नाहीत आणि माल भरपूर असल्यामुळे म्हणजे कटिंग केल्यापासून कितीव्या दिवशी आपण बाग काढू शकताय. 120 दिवस 120. बरं नंतर 120 दिवसाच्या नंतर. बरं मग आता सध्या किती दिवस झाले दिनेशला आपण विचारू. दिनेश सध्या आपला व्हिडिओ शूट करतोय. 122. 122 दिवस झालेत आता. मग 120 दिवसाच्या नंतर आपण कधी पण उतरू शकतो. नाही, 120 दिवसाच्या पुढं शुगर चांगली यायला सुरुवात होते. असं आहे का. बरं म्हणजे 120 दिवसाच्या पुढून आपण उतरलं पाहिजे. हा, उतरलं पाहिजे. त्याच्यात साखर भरलेलं आहे. हा बरं राहुल बसा जरा खाली. राहुलनं अख्खी पाण्याची बाटली रिकामी केलेली आहे, त्यामुळे त्यांचं पोट जरा वाजत पण असेल सध्या. आता तर त्यांना विचारू मी सध्या मनस्थिती त्यांची आहे का व्यवस्थित. एकदम व्यवस्थित आहे. बरं आता जाऊन थोडा आराम करायची इच्छा आहे. म्हणजे आराम केलाच पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. नाही, खूप फिरलोय बागात. बरं आपण आता घराकडे चाललोय. हे शॉर्टकट रस्ता आहे घराकडे जाण्याचा आणि मला भीती आहे की माझा दोस्त ह्या रस्त्याने कुठं पडू नये म्हणजे झालं. कारण ड्रायव्हर थोडा कच्चा आहे आणि रस्ता एकदम बारीक आणि त्याच्यामध्ये पण हे बागेच्या इकडून इकडून फाउंडेशनसाठी केलेल्या तारा येत आहेत आडव्या. तरी पण मित्राने एकदम गाडी व्यवस्थितरित्या हाताळली. बघा चिक्कूल, रस्ता बारीक, साईडनी तारा. तरी पण माझा दोस्त मला वाटतं ड्रायव्हर पक्का आहे.